विविध क्षेत्रामध्ये गुरुशिष्य परंपरा पाहायला मिळते। हीच परंपरा नागपूर पोलिसांमध्ये पाहायला मिळाली। नागपूरच्या चैतन्य अष्टनकर अपहरण प्रकरणात ही गुरुशिष्य परंपरा पाहायला मिळाली। या प्रकरणाचा तपास झोन 1 चे डीसीपी शैलेश बलकवडे करत होते। या प्रकरणाची गंभीरता पाहून झोन 4 चे डीसीपी इशू सिंधू त्यांच्या मदतीला धावून गेले। बलकवडे यांनी सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली याआधी देखील काम केलंय, त्यामुळे पोलीस दलातील गुरुशिष्य परंपरा या निमित्तानं पाहायला मिळाली आहे। याच गुरुशिष्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी। चैतन्य अष्टनकर याला पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणलेलं आहे। अतिशय उत्कृष्ट कामगिरी नागपूर पोलिसांची आहे। नागपूरचे डीसीपी झोन 1 शैलेश बलकवडे साहेब माझ्यासोबत आहेत। फार हे मोठं आव्हान होतं आणि गेल्या काळात आपण बघितलं तर नागपूर पोलीस चर्चेत होते, टीकेची जोड जास्त होती। आज कितीतरी दिवसांनी पॉझिटिव्ह अशी कारवाई झाली। किती समाधान आणि किती आव्हानात्मक होतं हे सगळं? नाही, कुठल्याही किडनॅपिंग केसमध्ये ज्या लहान मुलाचा जीव आहे, 14 वर्षांचा बालक आहे आणि घरच्यांसाठी खूप मोठी गोष्ट असते। एखाद्या याच्यातनं कुठलीही जर वाईट वचनं घडलं असतं तर त्याचा समाजावरती, नागपूर शहराच्या कायदा सुव्यवस्थेवरती एक पुन्हा प्रश्न निर्माण झाला असता आणि एकंदर परसेप्शनमध्ये लोकांच्या की नागपूर शहर सुरक्षित आहे की नाही, त्या दृष्टीने पण ही केस आम्ही चॅलेंज म्हणून सर्वांनी घेतली होती। संपूर्ण याच्यामध्ये पोलीस दलाचे वेगवेगळे जे विभाग आहेत, इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्यांची बाउंड्री किंवा लिमिट किंवा हद्दाचे नेहमी प्रश्न निर्माण होतो की पोलिसांची ही आमच्या हद्द नाही, तसं न होता सर्व जेवढे युनिट आहेत, एस्पेशली झोन 4 साहेब ज्यांच्या अंडर हे आता पूर्ण मार्गदर्शनामध्ये हे पूर्ण काम चालू होतं। 2 दिवसांपासून संपूर्ण एरियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोम्बिंग, गाड्यांचा शोध, सीसीटीव्ही फुटेजचा शोध, पैदल टीम, सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण आयोजित केले होते आणि त्या अनुषंगाने आता यश प्राप्त झालेलं आहे। डीसीपी झोन 1 यांनी झोन 4 इशू सिंधू यांना गुरु ची उपाधी दिलेली आहे। असायलाच पाहिजे, कारण जे मुलाचं मार्गदर्शन तुम्ही करत होता। किती चॅलेंजिंग वाटलं आणि कशा प्रकारची स्ट्रॅटेजी तुमची होती आणि कशा प्रकारचं मार्गदर्शन तुम्ही केलं, काय सांगा? ते जे बी किडनॅपिंग केस असतात, ज्यामध्ये लहान मुले इन्वॉल्ड असतात, ज्यांच्या किडनॅपिंग झालं असतात, ते चॅलेंजिंग असतात। कारण ते जे अपहरण करणारा जे ग्रुप असतात ते काही वेळी खूप फार प्रोफेशनल असतात आणि ज्यावेळी त्यांना वाटतात की पोलीस आमचा शोध घेणार आहे, त्यावेळी ते पॅनिकमध्ये कधी कधी मुलांचं नुकसान करतात। तर यासाठी खूप सेन्सिटिव्ह इश्यू असतात, ज्या फार स्ट्रॅटेजीचा बाब आहे। स्ट्रॅटेजी ते मोमेंट पर मोमेंट चेंज होतात। ज्यावेळी कॉल न आला होता आमची स्ट्रॅटेजी वेगळी होती, ज्यावेळी रॅन्सम कॉल आला त्यावेळी स्ट्रॅटेजी वेगळी झाली। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।